मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। काल आणि आज आम्ही नोव्हेंबर महिन्याचा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। लाडक्या बहिणींसाठी या वर्षातील सगळ्यात मोठी आनंदाची बातमी अशी आहे की फक्त 5 मिनिटांपूर्वीच स्वतः मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी 3 हप्ते एकत्र देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय। ही बातमी ऐकताच प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न उमटतोय, मग आता एकूण किती पैसे मिळणार? तर सांगतो, लाडक्या बहिणींसाठी तब्बल 1200 कोटींचा विशेष निधी मंजूर करण्यात आलाय। नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे मिळणार आहेत। हा निर्णय ऐतिहासिकच म्हटला पाहिजे, पण त्यामागे सरकारच्या मनात काय आहे हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे। अनेकांच्या मनात हा प्रश्न येतोय की जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला मतदारांना खुश करण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला असेल का? पण ह्यामागे एक वेगळीच कहाणी देखील आहे आणि ती कहाणी थोडी गुंतागुंतीची आहे। आता लाडक्या बहिणींना 4500 रुपये एकत्र मिळणार आहेत हे खरं, पण हे वितरण सर्व जिल्ह्यांसाठी समान राहणार नाही ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे। काल रात्री झालेल्या त्या महत्त्वाच्या बैठकीमध्येच स्वतः मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीसाठी 1200 कोटींचा निधी मंजूर केलाय, ज्यामुळे आता लाडक्या बहिणीला 17वा, 18वा आणि 19वा हप्ता एकत्र जमा होणार आहे। महिला बाल विकास मंत्री अदिती तटकर यांनी देखील पत्रकारांशी बोलताना 3 हप्ते एकत्रित देण्याच्या बातमीला दुजोरा दिलाय। त्यांनी अधिकृतपणे सांगितलंय की आता लाडक्या बहिणीला 3 हप्त्यांचे मिळून 4500 रुपये थोड्याच वेळात जमा होणार। पण यात एक समस्या देखील आहे आणि ती समस्या मोठी आहे। मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की 3 हप्ते एकत्र द्यायचे असल्यामुळे हे वितरण वेगळ्या पद्धतीने होणार आहे, ज्यामुळे हे 3 हप्ते सर्व 36 जिल्ह्यात जमा होणार नाहीत। नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा जो एकंदरीत लाभ आहे तो फक्त 26 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे। उरलेल्या 10 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजना ही स्थगित करण्यात आलेली आहे। हे 10 जिल्हे लाडकी बहीण योजनेतून आता वगळलेले आहेत। ही दुःखाची बातमी आहे। लाडक्या बहिणींसाठी आज 2 बातम्या आलेल्या आहेत। एक आनंदाची बातमी आहे, ज्यामध्ये 4500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार आहेत, आणि दुसरी दुःखाची बातमी आहे, कारण पूर्वी 36 जिल्ह्यांमध्ये वितरण व्हायचं, आता फक्त 26 जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे आणि उर्वरित 10 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजना बंद होणार आहे। मुख्यमंत्र्यांनी 3 हप्ते एकत्रित वितरण करण्याचा निर्णय जरी घेतला असला तरी वितरण प्रक्रिया अतिशय वेगळी असल्यामुळे 10 जिल्हे या योजनेतून अपात्र केले गेलेत, ज्यामुळे जवळपास 1 कोटींहून अधिक महिला अशा सापडल्यात की ज्यांचे नाव आता पात्र यादीत गेलेलं नाही। हे फारच दुःखद आहे। सरकारने या 10 जिल्ह्यांमधल्या महिलांना अपात्र करण्यासाठी 2 महत्त्वाचे नियम लावले होते। या 2 नियमात बसलेल्या ज्या महिला आहेत त्यांचा लाभ सुरू राहील, पण ज्या या नियमात बसल्या नाहीत त्यांचाच लाभ आता बंद करण्यात आलेला आहे। सरकारने वेळोवेळी सांगितलं होतं की नियमांचे पालन करा, नियम बाहेर जाऊन लाभ घेऊ नका, नियमांचे जर पालन होत नसेल तर स्वतः जाऊन अर्ज मागे घ्या, पण बऱ्याचशा महिलांनी हे ऐकलं नाही। त्यामुळे आता डायरेक्ट 10 जिल्हे असे सापडलेत की जिथे सर्वाधिक नियमबाह्य लाभ घेणाऱ्या महिला सापडल्यात, आणि ज्यामुळे आता बाकीच्या महिलांना देखील प्रॉब्लेम होणार आहे। म्हणजे ज्या पात्र होत्या त्यांचे देखील नावे अपात्र महिलांमुळे रद्द होण्याची शक्यता आहे। हे एक प्रकारचं दुर्दैवच म्हटलं पाहिजे। तसेच केवायसीची देखील एक वेगळी प्रक्रिया सरकारने करायला सांगितलेली आहे। त्यामुळेच आता तुम्ही पात्र जिल्ह्यात येता की अपात्र जिल्ह्यात येता, कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये लाभ कायमस्वरूपी बंद झालाय याची माहिती असणं गरजेचं आहे। तुम्ही जरी त्या 10 जिल्ह्यात राहत असाल तर तुम्ही तात्पुरतेच अपात्र झालेले आहात असं म्हणता येईल। म्हणजे कायमस्वरूपी लाभ तुम्हाला जर सुरू व्हायचा असेल तर काय करायचं आहे तेही सगळं तुम्हाला समजून घ्यायची गरज आहे। कोणत्या 2 नियमामुळे अपात्र होण्याची जी शक्यता आहे, तुमच्यावर वेळ आली आहे, त्याची माहिती सगळी मिळाली पाहिजे। आता आपण सगळ्यात आधी कोणत्या 26 जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता येणार आहे, कोणत्या 10 जिल्ह्यात कुठलेही हप्ते इथून पुढे जमा होणार नाहीत, कोणत्या 2 नियमानुसार लाडकी बहीण योजनेचे वितरण आता सुरू झालं आहे, आणि आज कोणत्या 12 जिल्ह्यात 4500 रुपये जमा होणार आहेत, या सर्व सविस्तर माहितीचा आढावा घेणार आहोत। पहा, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ कायमस्वरूपी सुरू ठेवायचा असेल, तुम्हाला लाडकी बहीण योजनेत नेहमी पात्र राहायचं असेल, तुम्हाला महिन्याला 1500 रुपये यावे असं वाटत असेल तर नक्की हा मजकूर काळजीपूर्वक वाचा। पहा, या यादीतल्या 10 जिल्ह्यात राहत असाल तर तुमच्यासाठी ही खूप वाईट बातमी असणार आहे, कारण या 10 जिल्ह्यांना आता अपात्र केलं गेलं आहे। कारण इथून पुढे तुम्हाला कोणतेच पैसे मिळणार नाहीत, तुम्हाला हप्ता मिळणार नाही, कारण 10 जिल्ह्यांची नावे GR मध्ये देखील आलेली आहेत। मुख्यमंत्र्यांनी या जिल्ह्यांना अपात्र केलेले आहे। जर तुमचा जिल्हा या 10 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्ही पैशाची अजिबात वाट पाहण्याची गरज नाही। चला आता आपण पाहूयात कोणते ते 10 जिल्हे आहेत की जिथे आता लाभ बंद करण्यात आलेला आहे। तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे रहिवासी आहात? तुम्ही जर या जिल्ह्यात राहत असाल तर नक्की कळवा। राज्य शासन
शासनाने हा निर्णय का घेतलेला आहे, मग कोणत्या 26 जिल्ह्यात लाभ येणार आहे आणि कोणत्या 10 जिल्ह्यात बंद होणार आहे हे स्पष्ट करणं आवश्यक आहे. पहा, सरकारने यावेळेस एक अतिशय वेगळ्या पद्धतीची नियमावली लावण्याचा निर्णय घेतलेला आहे, ज्यामध्ये 5 ते 6 प्रकारच्या अशा लाडक्या बहिणी आता आहेत की ज्यांना नोव्हेंबरपासून पुढचे सगळे हप्ते आता बंद होणार आहेत. ऑक्टोबरपर्यंत हप्ते आलेले आहेत, त्यामुळे बहिणी खुश झाल्या होत्या. पण आता इथून पुढे 10 जिल्ह्यात कोणत्याही बहिणींना पैसे मिळणार नाहीयेत. पहा, 5 ते 6 प्रकार असे बहिणींचे पाडलेले आहेत. त्यांना इथून पुढे कुठल्याही प्रकारचा लाभ आता मिळणार नाही. कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणीचा लाभ बंद होणार याची यादी आपण लगेच पाहणार आहोत. तुम्ही या 10 जिल्ह्यात जरी असाल तर तुमचा लाभ सुरू व्हायचा असला तरी काय करायचे याची बोनस टिप्स देखील तुम्हाला देणार आहेत. तुमचे 4,500 रुपये वाचवायचे असतील तर लक्षपूर्वक ही माहिती समजून घ्या. लाडक्या बहिणींसाठी ही आत्तापर्यंतची सगळ्यात वाईट बातमी असणार आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आता येणार की नाही अशी चर्चा होतच होती, पण लगेच सरकारने GR काढला आणि GR मध्ये सांगितलं की 10 जिल्ह्यांमध्ये हप्ता कायमचा बंद करण्यात येणार आहे. 5 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला, ज्याचा GR देखील पुढे दाखवण्यात आला. पहा, लाडकी बहीण योजनेमध्ये आता सगळ्यात क्रांतिकारी आणि धक्कादायक निर्णय घेण्यात आला. 10 जिल्हे आता यादीमधून डायरेक्ट कट करण्यात आलेले आहेत, कारण लाडकी बहीण योजनेमध्ये सगळ्यात मोठा घोटाळा झालाय. सरकारच्या माध्यमातून ह्या घोटाळ्यामुळे सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आला. म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी मुख्यमंत्र्यांनी 5 मिनिटापूर्वी हा निर्णय सांगितला. हा निर्णय खूप मोठा आहे, कारण घोटाळा त्यापेक्षा मोठा जो आहे तो दिसून आलेला आहे. तुम्ही बातम्या सुद्धा ऐकल्या असतील. लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर मोठे घोटाळे समोर येत आहेत आणि त्याच अंतर्गत हा सगळ्यात मोठा घोटाळा समोर आलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतःहून अतिशय दुःखद घोषणा करून टाकलेली आहे. त्याचं कारण सुद्धा आता त्यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री साहेबांनी आता स्पष्ट सांगून दिलेलं आहे की कोणत्या 10 जिल्ह्यात लाभ बंद होणार आणि कोणत्या 26 जिल्ह्यात सुरू राहणार आहे. लक्षपूर्वक ऐका. सरकारच्या एका महत्त्वाच्या बैठकीत ही माहिती निदर्शनास आली. 5 ते 6 प्रकारच्या लाभार्थींनी अशा महिला सापडल्या की ज्यांचे 1,500 रुपये बंद होणार. आता पहिलं काय, तुम्ही जर या 10 जिल्ह्यांपैकी एखाद्या जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. आता बँकांमध्ये तपासणी सुरू आहे, त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेमध्ये तपासणी सुरू आहे. सगळीकडे तपासणी सुरू आहे आणि याची कारवाई त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा हे सगळं फायनल होईल तेव्हा सगळा लाभ त्या ठिकाणी मिळेल. तसेच ज्या बहिणी खरोखर गोरगरीब आहेत, गरजू आहेत, ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे, त्यांनाच हे पैसे मिळणार. तसेच लाडकी बहीण योजनेची KYC ज्यांनी केलेली नाहीये त्यांना आता इथून पुढे अवघड त्या ठिकाणी होणार आहे. अशा भरपूर लाडक्या बहिणी होत्या की ज्यांच्या घरी 4 चाकी वाहन आहे, कोणीतरी त्यांच्या घरात सरकारी नोकरीला आहे किंवा कोणीतरी पेन्शन घेत आहे, तरी अशा प्रकारच्या महिलांचे देखील नावे आता काढण्यात येणार आहे. आता सगळ्यात आधी आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता जो आहे तो विलंब होऊ शकतो, काय प्रॉब्लेम आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्ता यायला उशीर होऊ शकतो. या जिल्ह्यांची यादी आपण संभाव्य यादी पाहतोय, कारण हे जिल्हे असे आहेत की ज्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम महिलांचे सापडलेले आहेत आणि बऱ्याचशा महिला याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने लाभ घेताना आढळून आलेले आहेत. त्यामुळे कोणते ती जिल्हे आहेत ते लक्षपूर्वक ऐका आणि त्यानंतर तुमचा लाभ सुरू ठेवण्यासाठी तुम्ही काय करायचे, अतिशय महत्त्वाची माहिती पुढे सांगणार आहे. पाहता, यातला पहिला जिल्हा आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा महिलांचे बरेचसे असे केसेस सापडलेत. बऱ्याचशा अशा महिला सापडल्यात की ज्यांनी नियम बाहेर राहून लाभ घेताना आढळून आल्या. त्यानंतर आहे बघा यवतमाळ जिल्हा. यवतमाळ जिल्ह्यामध्ये असंख्य पुरुषांनी लाभ घेतलाय, तर काही महिलांनी एका घरातील 3-4 महिलांनी लाभ घेतलेला आहे. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये देखील आता हप्ता यायला विलंब होणार आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे पहा पालघर जिल्हा. पालघर जिल्ह्यामध्ये देखील सरकारी कर्मचारी महिला असतील किंवा प्रचंड उत्पन्न असणाऱ्या महिला असतील, अशा महिलांनी याचा लाभ घेण्याचा प्रयत्न केलाय. त्यानंतर पुढचा आहे पहा रत्नागिरी जिल्हा, ज्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये अपात्र महिलांनी लाभ घेतला असे लक्षात आलेलं आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे पहा सिंधुदुर्ग, तर त्या जिल्ह्यामध्ये देखील लाभ जो आहे तो अगदी वेगळ्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे तोही जिल्हा आता बॉर्डरवर असण्याची शक्यता आहे. त्यानंतरचा पुढचा जो जिल्हा आहे तर तो आहे मराठवाड्यातील नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याचशा प्रमाणामध्ये चुकीच्या पद्धतीने लाभ घेण्याचे प्रमाण दिसून आलेलं आहे. त्यामुळे त्याही जिल्ह्यातील महिलांनी 2 नियम लक्षपूर्वक चेक करून घ्या. त्यानंतर पुढचा आहे पहा परभणी जिल्हा. यामध्ये देखील 4-5 योजनांचे लाभार्थींनी देखील अशी लाभार्थी होत्या ज्यांच्या नावावर 4-5 योजनांचे पैसे आपोआप येत होते, पण त्यांनी तरीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय. अशा प्रकारच्या महिला तिथे जास्त करून सापडल्या, त्यामुळे त्यांचा लाभ बंद होण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे बीड जिल्हा,
यामध्ये देखील शेतकरी योजनेचे पैसे, अनुदानांचे पैसे येत आहेत. निराधारचे, श्रावण बाळाचे सगळे पैसे येऊन लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतले जात आहेत. त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये जे आहे, सर्व नाही पण अशा काही महिला आढळून आल्या की ज्यांचं उत्पन्न प्रचंड आहे. 2.5 लाख, 3 लाख, 5 लाख, 10 लाखाच्या आसपास उत्पन्न आहे. 20 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या महिलांनी अद्याप देखील लाभ घेतला आहे. या जिल्ह्यांमध्ये सध्या हप्ता मिळायला उशीर होऊ शकतो. तुम्ही ऑनलाईन चेक केलं तर तुमचा पुढचा हप्ता पेंडिंग दाखवेल. हा निर्णय तुमच्यावर अन्याय नसून सत्य परिस्थिती शोधण्यासाठी आणि तपासणी पूर्ण करण्यासाठी सरकारला थोडासा वेळ लागणार आहे, म्हणून सरकारने हा निर्णय घेतला. आता सरकारच्या माध्यमातून एकत्रित 3 हप्ते वितरण करण्याचा जो आहे तो निर्णय लवकरात लवकर होऊ शकतो, अशी अनुकूल परिस्थिती नक्कीच निर्माण झालेली आहे. कारण सरकार जे आहे तर त्यांना माहीत आहे की आता मतदान आहे, म्हणजे जिल्हा परिषद, नगरपालिका व इतर ठिकाणी जे मतदान होणार आहे तर या मतदानामध्ये महिलांची जी टक्केवारी आहे तर ती अतिशय महत्त्वाची असते आणि त्यामुळेच महिलांनी जास्तीत जास्त मतदान करावं या दृष्टीने सरकार नक्कीच चांगला निर्णय घेऊ शकतो. नक्कीच येणाऱ्या काळात आपल्याला 4,500 रुपये हे मिळू शकतात अशी शक्यता खूप जास्त आहे. आता तुमचं मत नेमकं काय आहे? तुम्हाला 4,500 रुपयांची गरज आहे का? तुम्ही नोंदवा. तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते मिळाले? तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून ही माहिती वाचत आहात? नक्की कळवा. आशा आहे की ही सविस्तर माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. लाडक्या बहिणींना मिळणारा हा आर्थिक लाभ खरोखरच महत्त्वाचा आहे, पण त्याचबरोबर नियमांचे पालन करणे आणि योजनेच्या हेतूचा अनादर न करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. सरकारचा हा निर्णय काही महिलांसाठी दुःखद असला तरी एकूणच योजनेच्या पारदर्शितेसाठी आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी हे आवश्यक होते असे दिसते. पुढील काळात ही प्रक्रिया अधिक सुगम व न्याय्य होईल अशी आशा करूया. आणि लाडक्या बहिणींनो, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन चालू करा. धन्यवाद.